ऐश्वर्य कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंडरावे. सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु वैमावली मातोश्री माईयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज एक प्रश्न आलेला आहे. त्या प्रश्नाच्या अंगाने आपण चिंतन करणार आहोत. प्रश्न असा आहे, स्थूल सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म अहंकाराची रूपे उलगडून सांगा. म्हणजे आपण ज्यावेळेला स्थूल अहंकार म्हणतो, सूक्ष्म अहंकार म्हणतो आणि अतिसूक्ष्म अहंकार अशा 3 अहंकाराची अंग आहेत. सर्वसाधारण माणसं आपण ज्यावेळेला जीवन जगत पाहतो माणसांना, त्यावेळेला ती सत्ता गाजवत आहेत, दुसऱ्यांवर आपल्या उद्धट वागणुकीने त्यांच्याशी वागतायत, वेडवाकडं बोलत आहेत. हा सगळा असतो तो स्थूल अहंकार. म्हणजे समोरच्याची किंमत न करणं, समोरच्याला तुच्छ लेखणं, समोरच्याला रागावणं, चिडणं, असं जे आपण पाहतो एखाद्या माणसाकडे, तर तो असतो तो स्थूल अहंकार असतो. त्याच्या वेळेला एखादा सत्ताधारी, आता सत्ताधारी म्हणजे कोण राजकीय पुढारी आहेत, सत्ता आहे त्यांच्या हातात, आमदार आहेत, खासदार आहेत किंवा नगरसेवक आहेत, सेवक आहेत पण ते सेवक नाहीत, असं निवडणुकीला तिथं सेवक म्हणून येतो म्हणतात आणि मग तुम्ही आमची सेवा करा म्हणतात. तर ही सगळी मंडळी जर आपल्या सत्तेचा दुरुपयोग करत असतील तर तो स्थूल अहंकार असतो. दुरुपयोग करतात. बऱ्याच वेळेला लोक सत्तेचा दुरुपयोग करतात. अगदी घरातली सत्ता पण आपण म्हणतो सत्ता म्हणजे काय, घरात सुद्धा एखादा माणूस घरातल्या इतर कुटुंबियांवरती दादागिरी करणं, असं जे चाललेलं आहे ते म्हणजे स्थूल अहंकार आहे. हा स्थूल अहंकार आपल्याला सगळीकडे दिसतो. म्हणजे कोणतरी चिडचिड करत आहे, रागावत आहे, वेडवाकडं बोलत आहे, तर हा स्थूल अहंकार सर्वसाधारण माणसाला कळतो किंवा समोरच्याचा लोकांना त्रास देतोय. तर ही सगळी रूप ही स्थूल अहंकाराची असतात. आता हिटलर ज्या वेळेला सर्वांवर राज्य करण्याचा प्रयत्न करत होतो त्याचा स्थूल अहंकार, कमी शुद्ध रक्त मानतात, बाकीच्यांचं का अशुद्ध आहे असं म्हणत, जीव लोकांचं नाव फक्त अशुद्ध, ह्याचं फक्त रक्त शुद्ध. म्हणजे अशा ह्या भावनेतून किंवा दुजेपणातून, द्वेष भावनेतून जेव्हा जी लोकांशी वागत असतात तो सगळा स्थूल अहंकार असतो. काही लोक आरडाओरडा करणार नाही पण इतरांच्या बद्दल अतिशय दुजेपणाने वागतात, उसडेपणाने वागतात, तिरस्कार करतात. ही सगळी रूपं स्थूल अहंकाराची. आणि ही रूपं आपल्याला सगळीकडे दिसतात. किंबहुना समोरच्याचा अहंकार दिसतो तो कोणता दिसतो, हा स्थूल अहंकार दिसतो. सूक्ष्म अहंकार हा वेगळाच प्रकार आहे. पण स्थूल अहंकार म्हणजे हा स्थूल अहंकार आपल्याला दिसतो की तो माणूस असा वेडावाकडे वागतोय, असं करतोय, किती अहंकारी आहे असं आपण पटकन म्हणतो. तर हे स्थूल अहंकार म्हणजे दुसऱ्याचा अहंकार आपल्याला दिसतो पण आपला अहंकार आपल्याला कळत नाही, तो स्थूल अहंकार असतो. सूक्ष्म अहंकार हा आपल्यालाही आपला कळत नाही, दुसऱ्याचाही कळत नाही खरं सांगायचं, कारण तो सूक्ष्म असतो. हा सूक्ष्म अहंकार कोणता असतो, तर मी देह आहे हा ज्याच्याकडे भाव आहे. म्हणजे सर्वांकडेच तो भाव असतो. जन्माला आलेल्या प्रत्येकाकडे देह म्हणजे मी, म्हणजे याचं नाव म्हणजे मी, आणि त्या भावातून त्या देहबुद्धीतून जो वागतो त्याला सूक्ष्म अहंकार. आणि जगामध्ये हा सूक्ष्म अहंकार कुठे नाही असं नाही, सगळीकडे आहे. आणि त्यामुळे हा सूक्ष्म अहंकारामुळे स्थूल अहंकार असतो हा एक भाग, किंवा सूक्ष्म अहंकारामुळेच जीवनाचं सगळी गणित चुकत असतात. आता सूक्ष्म अहंकाराचा म्हणजे
तोटा काय होतो तर सूक्ष्म अहंकारामुळे माणूस संकुचित वृत्तीचा असतो, स्वतःपुरती पाहणं. मला मिळालं ना बरं झालं, दुसऱ्यांचं मला विचार करण्याची गरज नाही. किंबहुना मला नाही मिळालं तर दुसऱ्याला मिळालं तरी मला ते आवडत नाही. आपण त्याचं मग काहीतरी वेळ आपल्याला ते बोलतो, कोणीतरी नवीन गाडी आणली बाजूच्या काय माहिती कुठून आणली असं म्हणतो ना. म्हणजे तो आपला सूक्ष्म अहंकार असतो. आतून दुजेपण जे असतं आपल्याकडे, तर ते सूक्ष्म अहंकार हा दिसला नाही तर त्याचा परिणाम मात्र खोल असतो, तो दिसत नाही, सूक्ष्म अहंकार आहे. त्यामुळे इतर आणि मी हे त्याच्याकडे दुजेपण असतं. आणि दुजेपणातून त्याच्या सगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या बहुतांशी अनिष्ट असतात. जगामध्ये आपण म्हणतो ना भांडण तंटे का, तर सरळ अर्थ सूक्ष्म अहंकार. आता अमेरिकेचे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष ते आटावटा करता म्हणतो काय अहंकारी माणूस आहे ना. पण सगळेच अहंकारी आहेत, जे राज्यकर्ते आहेत ते सगळेच अहंकारी आहेत. पण तो त्यांचा सूक्ष्म अहंकार काही दाखवत नाही. आपले मोदी दाखवत नाही, आडावडा नाही करत, पण सूक्ष्म अहंकार आहे. कळलं? कारण मी पंतप्रधान आहे ते कळतं कधी, इलेक्शनचं तेव्हा कळतं ते कसे बोलतात त्यावेळेला. दुसऱ्याच्या पार्टीचे नुसती दुसऱ्या पार्टीला काही कळत नाही, दुसऱ्या पार्टीने वाईटच कर्म केलेलं आहे, अगदी नेहरूंपासून सगळ्यांनी वाईट कर्म केलं आहे असं जे एवढं द्वेषाने सांगतात, त्याचा अर्थ त्यांच्याकडे खूप मोठा सूक्ष्म अहंकार. काही त्यांच्या लोकांना आवडो ना आवडो, पण परमार्थाच्या अंगाने जेव्हा आपण उदाहरणं का देतोय की सर्वांकडे आहे, त्यांच्याकडे खूप वाईट असं काही नाही. जन्माला आलेला प्रत्येक माणूस त्याच्याकडे सूक्ष्म अहंकार असतोच. आणि ह्या सूक्ष्म अहंकारातून जातीभेद, तुझं माझं, म्हणजे भेदभाव जो सगळा भरलेला आहे तो सूक्ष्म अहंकारामुळे. की गटबाजी करणं, आपल्यापुरती पाळणं, आपलंच नाव पुढे येण्याचा प्रयत्न करणं, ही सगळी सूक्ष्म अहंकार होतात. कॉम्पिटिशन करणं, म्हणून कॉम्पिटिशन करायला जायचं नाही, कारण तो अहंकार आणखीन वाढत होतो. कारण सूक्ष्म अहंकार दिसला नाही म्हणजे स्थूल अहंकार दिसतो. म्हणजे जसं हिमनग म्हणतो ना, हिमनग वरचं टोक दिसतं, खालचं टोक दिसत नाही, खाली भरपूर खोल असतं हिमनग. तसा सूक्ष्म अहंकार त्या जाणीवीत खोलवर भरून गेलेला आहे. ती मन जाणीव म्हणजे आपलं मन थोडक्यात म्हणून ते जाणीव. आणि मन म्हटलं की तो सूक्ष्म अहंकार आहे. जाणीव म्हटलं की तिथे तो सूक्ष्म अहंकार नाही, शुद्ध मन, याचा अर्थ तिथे सूक्ष्म अहंकार नाही. अशुद्ध मन ह्याचाच अर्थ तिथे सूक्ष्म अहंकार आहे. आता सूक्ष्म अहंकार कोणाकडे नाही आहे, सगळ्यांकडे आहे परत. म्हणजे असं काही नाही ह्याला ठेवलं त्याला सांगितलं असं नाही. जगात आलेला प्रत्येक जन्माला आलेला माणूस हा सूक्ष्म अहंकाराचा आधारे जन्माला येतो. त्याला बोलता आलं नाही, काही करतात त्या लहान मुलाला, पण त्यावेळेस सूक्ष्म अहंकार असतो. अगदी जरासं थोडंसं आईने दुसऱ्या कोणाला घेतलं की हे बाळ रडायला लागतं, त्याचा सूक्ष्म अहंकार असतो. म्हणजे तिथे त्याच्याकडे असूया आहे, असली आहे, प्रत्येकाकडे असते असूया. पण हा सूक्ष्म अहंकार दुःखाला कारणीभूत असतो. प्रपंच करत असताना सर्वसाधारण सगळी माणसं ह्या सूक्ष्म अहंकाराच्या आधारावरच जीवन जगत असतात. आणि तो काही प्रमाणात असायला हवा, अगदी नको, अजिबात नको असं नाही, थोड्या प्रमाणात असायला हवा. तर थोड्या प्रमाणात असायला हवा त्याला म्हणतात स्वाभिमान. आम्हाला काय अभिमान आहे की नाही, की आम्हाला काय स्वाभिमान आहे की नाही, लोक वाटेल तसे बोलतात. हाही सूक्ष्म अहंकार आहे, पण थोडासा कमी. आणि म्हणून हा सूक्ष्म अहंकारातूनच सगळं प्रत्येक माणूस जीवन जगतो. म्हणजे आता सगळा प्रपंच हा जो चाललेला आहे तो त्याच्या सूक्ष्म अहंकारातून तो जीवन जगतोय. आणि ह्या सूक्ष्म अहंकारामुळेच त्याला जे खरं सुख, खरं शांती सुख मिळायला हवी ते मिळत नाही. या सूक्ष्म अहंकारातून कर्म करताना त्याला सुखसोयी मिळतील, मनाची शक्ती पण वाढेल, काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी प्रयत्न करू, त्याचं शरीर बलदंड होऊ शकतं, बाकी सगळ्या गोष्टी त्याला सूक्ष्म अहंकाराचं तरी असेल, पण शांती सुख नाही मिळत. आता शांती सुख मिळत नाही याचा अर्थ काय, तिथे समाधानच राहणार नाही. प्रत्येक गोष्ट असं मला अजून काहीतरी कमी आहे असं जे माणसाला वाटतं ना,
तर त्याचा सूक्ष्म अंकार असतो म्हणून कधीकडे आपण कधीतरी एखाद्या कातर वेळ म्हणतात. कातर वेळ म्हणजे जसं संध्याकाळची वेळ असते, एकटाच माणूस असेल की शक्यतो जी वयोवृद्ध माणसं त्यांच्याशी कोण बोलत बिलत नसतात, कोणी त्यांच्यावर बोलायला नाही काही नाही, तेव्हा ते जर एकटे असतात ना, तर त्यांना जी एक पोकळी वाटते मनामध्ये की जीवनात काय अर्थ आहे वगैरे असं वाटतं ना, उदासीनता येते, हे सगळं सूक्ष्म अंकारामध्ये. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर शांती सुख हवं आहे, समाधान हवं आहे, तर हा सूक्ष्म अंकार बाजूला झाला पाहिजे. त्यासाठीच परमार्थाचा अभ्यास केला पाहिजे, अध्यात्म जे सांगितलं. कारण सूक्ष्म अंकारामध्ये देहाचं अस्तित्व म्हणजे मी हा भाग असतो. आपण प्रत्येकाला ओळख सांगताना कोणाची ओळख सांगतो, नाव सांगतो, कोणाचं नाव सांगतो, देहाचं. जातपात कोणाच्या अधिष्ठान असते, देहाच्या अधिष्ठान असते. त्यामुळे ह्याच्यातून जो भेदभाव, द्वेषमत्सर किंवा एकमेकाबद्दलचा असूया, सगळ्या ज्या असतात सूक्ष्म अंकारामुळे, म्हणून तिथे माणूस समाधानी नसतो. मग किती चांगले दोन मित्र असतील, पण एखादा पहिला नंबर आला, दुसरा जर मागे आला आणि त्याला जर कोणी नाव ठेवलं की त्याला मित्राबद्दल असूया निर्माण होतो. पण तिथे जर सावध झाला तर असूयेचं रूपांतर त्याने द्वेषामध्ये केलं, तर तो जसं त्याला पहिला नंबर आला, त्याने अभ्यास केला तर मी पण अभ्यास केला पाहिजे, अशी जर त्याच्यावर उर्मी झाली तर त्याचा फायदा त्याला होईल. पण तसं न करता तो त्याचा मत्सर करायला लागतो. मत्सर करताना द्वेष करायला. चांगलं उदाहरण सांगायचं असेल तर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे दोघंही तितकेच टॅलेंटेड, की कोणा विनोद कांबळे अधिक टॅलेंटेड म्हणतात. पण परिस्थिती अशी आली की व्यसनाच्या आड इतका गेला की शेवटी एकदा मुलाखतीमध्ये त्यांनी सचिन तेंडुलकर कॅप्टन सुद्धा आणि माझ्यासाठी भेदभाव केला असं म्हणायच्यापर्यंत त्याची पाळी केली. कारण ती असूया असते ना, कारण तो तेवढं टॅलेंटेड. दोघंही एका वेळाभयाचे असल्यामुळे सचिन तेंडुलकरचा सन्मान मिळाला. अर्थात त्याचं ते तसं वागणं आहे, तसं त्याने प्रयत्न केले, तेवढं कौशल्य त्याने प्रकट झालं. ह्याच्यातही कौशल्य होतं, पण बाकीच्या वागण्यामध्ये मागे 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 पडत गेला आणि शेवटी त्याला जे हवं होतं ते मिळालं नाही. असंच करा आता त्याचा तो आपलं चुकतं कुठेही त्याला कळलं नाही. फक्त मी अतिशय म्हणजे एक गर्व असतो माणसावर, मी चांगला खेळतोय, मी सचिन सारखा चांगला खेळ, सचिनपेक्षा चांगला खेळतोय असं त्याला वाटतं. ते हे साधी उदाहरणं आहेत, पण ती फार महत्त्वाची. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात ही कुठे ना कुठे घडत असतात, कारण प्रत्येकाकडे हा सूक्ष्म अंकार असतो. म्हणून ह्याच्यातून सावध होण्यासाठी अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे खरी आपली ओळख जी कळली पाहिजे की आपण कोण आहोत. हे आपण कोण आहोत हे प्रत्येक माणसाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सूक्ष्म अंकाराच्या अधिष्ठानावर तो जीवन जगत असतो. आणि अगदी किती वेळा जन्म यावे आणि किती वेळा व्हावे फजित, हे जे संत सांगतात तो त्याच्या वाट्याला येतो. कारण ती फजितीच असते, कारण त्याला त्या सूक्ष्म अंकार काढता येत नाही. तो खूप श्रीमंत असेल, पैसा कमवेल, ऐश्वर कमवेल, नाव कमवेल, समाजामध्ये काय तर मोठं नाव झालं, हे झालं, हे सगळं जे आहे ते सगळं करेल, पण तो समाधानी नसेल. अशी एक वेळ की त्याला वाटतं मी एवढं हे केलं, पण तरी पण नेमकं मला काय मिळायचं ते मिळालं नाही, अशी त्याच्याकडे जी भावना असतात. आणि म्हणतो ना आपण त्याला वासनेची पोकळी म्हणतात, वासनेचा खड्डा. आता वासनेचा खड्डा म्हणत असताना अशी एक गोष्ट आहे बोधप्रद. तुकाराम महाराजांचं खूप नाव सगळीकडे वाढायला लागलं की आज संत म्हणतात, अभंग देतात वगैरे. तर एक फकीर होते, त्या फकीराला वाटलं काय एवढा तुकाराम महाराज बघायला जाऊन देऊगावात जायला निघाले. त्याच्यावर काखेला एक झोळी, त्या झोळीमध्ये काही टाकलं की ती भरायची नाही. सगळीकडे गावात गेला तो आणि झोळी गेला. त्याला तुकाराम महाराजांना बघायचं होतं, तो विचारत नव्हता, पण कोण जे दाखवत होते ती झोळी भरत नव्हती, पण तुकाराम महाराज नाही. कळलं ना, कारण त्याला माहिती होतं की ही झोळी फक्त तुकाराम महाराजांच्या दानानेच भरली जाईल. तर तुकाराम महाराजांच्या दरवाजावर गेला
तर त्यांची मुलगी होती, तुकारामांनी गेलं. त्या मुलीने काहीतरी थोडंसं तापमान ती झोळी भरली, काय तू तुकाराम आहेस. तुम्ही तुकाराम, बाबा गेले नदीवर. ही जी झोळी म्हणतो ना आपण, ती वासनेची झोळी आहे प्रत्येकाकडे. ही वासनेची झोळी भरेल कधी, म्हणजे शांती समाधान कधी प्राप्त होईल, ज्या वेळेला हा देहभाव दूर जाईल आणि तिथे हा देवभाव प्रगट व्हायला पाहिजे. आता हा देवभाव, आता इथे मुद्दाम लक्षात ठेवायचा, आपण जो अहंकार म्हणतो, अहंकार याचा अर्थ काय? अहंकार, अहमला आलेला आकार म्हणजे अहंकार. आता अहम म्हणजे संस्कृतमध्ये मी शब्द, मी. पण खरा अर्थ काय? आपण बोलताना करतो ना, फोनवर बोलताना, हा जो हुंकार आहे, स्फुरण आहे. ते स्फुरण म्हणजे अहम. त्या अहमला मी देह म्हणून आकार दिला जातो, स्थूल अहंकार. या म्हणजे आता त्याला वाटेल तर माणसं वागतात, सत्ता बित्ता गाजवणं होतं, तो स्थूल अहंकार. आणि मी देह म्हणून जरी तो आरडाओरडा नाही केला तरी तो दुजेपणाने सगळ्यांकडे पाहतो, वागतो, तो त्याचा असतो, तो सूक्ष्म करतो. ते म्हणून जे स्फुरण आहे, त्या स्फुरणाला दिव्यत्वाचा स्पर्श होतो, तो अतिसूक्ष्म अहंकार. कारण ते अस्तित्वच आहे, ते चैतन्य स्वरूपच आहे. हा जो ज्यांच्याकडे बोध प्रकट होतो त्यांनाही ते अस्तित्वच अनुभवतात. पण अस्तित्व कोणाच अनुभवतात? ते चैतन्य स्वरूपाचं अस्तित्व अनुभवतात. आता हा विषय कळायला जरा थोडा कठीण आहे, पण त्यालाच अतिसूक्ष्म अहंकार म्हणतात. म्हणजे अतिसूक्ष्म अहंकार असा आपण कधी विषय मांडलेला नाहीये कुठेच. आज तो प्रश्नाला म्हणून आपण मांडतो. आम्ही मिरवू हरीचा अहंकार, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तो त्यांचा अतिसूक्ष्म अहंकार. हे हरीचा अहंकार म्हणजे काय? हरीचा आहे हे आम्ही मिरवतो. म्हणजे हरीचा अहंकार याचा म्हणजे काय? जे मी म्हणतो तिथे तो हरीच आहे. त्या हरीचं अस्तित्व आम्ही अनुभवतो. हरीचं अस्तित्व आम्ही अनुभवतो म्हणजे हरीचं अस्तित्व हरी अनुभवतोय. आणि तो त्यांचा अतिसूक्ष्म अहंकार. म्हणून हे जे अहंकाराच्या भागात आपण पाहतो, तिथे आपल्याला नेमकं आपलं अस्तित्व काय हे कळलं पाहिजे. आणि हे अस्तित्व कळण्यासाठी परमेश्वर कळावं लागतं. परमेश्वर म्हणजे आपण निरनिळ्या कल्पनेतून परमेश्वराची भक्ती करत असतो. तिथे परमेश्वरी शक्ती म्हणजे एकच, ते म्हणजे अनंत चैतन्य शक्तीचा विराट सागर म्हणजे परमेश्वर. हा सरळ अर्थ पहिला समजला पाहिजे. हा परमेश्वर डोळ्याला दिसणार नाही, काही नाही, तो आपल्या इंद्रियांना अवगत नाही. पण त्या चैतन्य स्वरूपातून हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. मज एकाचा विस्तार ते हे जग, असं जे माझिया विस्तारलेपणाचे निनावे, हे जगच नव्हे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी ते दही, की बीजच झाले तरु अथवा भंगाराचे अलंकार, तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग. ज्ञानेश्वर माऊली स्वतःकडनं ते सांगतात. मज एकाचा म्हणजे कोणाचा? मज म्हणजे मी, म्हणजे हे चैतन्य आहे. मी म्हणजे देहाच्या अपेक्षा ज्ञानेश्वर नाही. लक्षात घ्या, ज्ञानेश्वर माऊलीने जो अभंग लिहिलेला अर्थ काय की जे अनंत चैतन्य स्वरूप आहे तेच ह्या देहातून बोलतंय. आणि तेच ह्या देहातून बोलताना ते त्या भावामध्ये सांगताय माझी हा विस्तारलेपणाचे. माझा हा विस्तार आहे. कसं आहे? जगत नाही, जग वेगळं नाहीये, मीच विस्तारलेलो आहे. मीच सर्व रूपाने प्रगट आहे. आता हा मी जो आहे हा अतिसूक्ष्म अहंकार आहे, म्हणजे शुद्ध अहंकार आहे, दिव्य अहंकार आहे. आणि हा शुद्ध अहंकार दिव्य अहंकारातून जीवन. अहंकार वाईट नाही. अहंकाराला लावलेली जी उपाधी आहे त्या बाजूला गेल्या तर जो शुद्धपणा आहे अस्तित्वाचा त्याला अतिसूक्ष्म अहंकार असं म्हणतात. म्हणून हा अतिसूक्ष्म अहंकाराचा अनुभव म्हणजेच परमेश्वराची भक्ती. खरी भक्ती ही हे जे अनंत चैतन्य स्वरूप आहे ते सर्व रूपातून प्रगट आहे. हा भाव, हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा घ्यावा लागतो. म्हणजे अतिसूक्ष्म अहंकार समजला पाहिजे तरच आपली प्रगती. आपण काय करतो? प्रपंच कशासाठी करतो? देवाची भक्ती कशासाठी करतो?
हे सणवार कशातरी आपल्याला साजरे करायचे आहे. तर खरा सण कधी होतो? हा अतिसूक्ष्म अहंकाराची अनुभूती येते. त्या अनुभूतीमध्ये हा दिवाळी सण आहे का? हा दसरा दिवाळी म्हणून संत येते घरा, तोची दिवाळी दसरा असं जे सांगण्याचा उद्देश आहे, त्यामध्ये ते दिव्यत्व जिथे प्रगट होतं त्या दिव्यत्वाला म्हणजे दिव्य प्रज्ञाशक्तीला अतिसूक्ष्म अहंकार असं संबोधलं जातं. म्हणजे तो अहंकार म्हणजे वाईट चांगला हा भाग नसतो, तर शुद्ध अस्तित्व. आणि हे शुद्ध अस्तित्व समजण्यासाठी हे अनंत चैतन्य स्वरूप म्हणून आहे. आत्ता ह्या क्षणी आहे, कुठे कधी नाही असं कधीच नाही. की अख्खं जे ब्रह्मांड आहे, आता ह्या ब्रह्मांडामध्ये आपण बसलेलो आहोत, त्या ब्रह्मांडाला व्यापून जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे. ते दिसणार नाही म्हणून कळणार नाही, पण ते आहे कशावरून? मी आहे का? ते आहे म्हणून मी आहे. ते तत्व आहे म्हणून हे सगळं विश्व आहे. ते तत्व आहे म्हणून प्रत्येक देह आहे. आता तो प्रत्येक देह जसा बाहेरून देह आहे म्हटला, पण त्याच्या आतमध्ये पण तेच तत्व आहे. जसं समुद्रामध्ये हिमनग, थंड प्रदेशामध्ये हिमनग उभे राहतात, मोठमोठे हिमनग असतात. हिमनग म्हणजे काय असतं? त्या समुद्राचं पाणीच असतं. म्हणजे बाहेरून तो हिमनग म्हणजे समुद्राचं पाणी, आतपर्यंत काय असतं? समुद्राचं पाणीच असतं. म्हणजे आतून बाहेरून शेवटी काय आहे? तो समुद्राचं पाणीच आहे. तो वितळतो त्यावेळेला काय होतं? समुद्राचीच एक होतं. तसं आपण म्हणून जे आपण आपल्याकडे पाहतो आहोत, हे जे रूप म्हणून पाहतो आहोत, त्या हिमनगासारखे. हिमनग वितळला, ते रूप गेलं, जाणार कुठे? चैतन्याच्या सागरामध्ये विलीन. चैतन्याचं सागर जिथे आहे म्हणून सगळी रूपही त्या अनंत स्वरूपाची स्फुरण आहे. दुसऱ्या भाषेत म्हणतो किंवा ती हिमनग म्हणतो किंवा त्याला बुडबुडे म्हणतो आपण. की सगळं आपलं जीवन कसं आहे? पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. पण आपल्याला काय वाटतं? आपल्यासारखं आपणच होतं ना. जरा समजले, जरा असं पहिलं काय बघतोस असं वाटतं ना आपल्याला. कारण तू किती दिवस जगणार आहेस? आपला 100 वर्ष जगणार आहे. 100 वर्ष काहीच नाही त्या ह्याच्यात. क्षण, की एक क्षण कसं माशी जशी पंख हलवते त्या क्षणाला उडते, तेवढं आपलं जीवन आहे बघायला गेलं तर. विश्वाच्या अपेक्षेत आपण आपल्या शरीराच्या अपेक्षेत म्हणतो 100 वर्ष, तरी पण बघा 90ला आलेल्या माणसाला मरावं असं वाटत नाही. मला जगायचं धडपडत असलं तरी जगायचं म्हणतो. असं नाही म्हणतो बा जर मी मुक्त आता कधी येते बाबा वाट बघतो. क्वचित ज्याला हे जे कळतं की हे जीवन म्हणजे काय ह्याला कळतं, त्यावेळेस ही आसक्ती जी देहाची असते ती निघून जाते. तो आनंदाने असतो. म्हणजे तो आत्महत्या करायला जाणार नाही, आत्महत्या करायला जाणार नाही, पण तो जिथे आहे तिथे समाधानी असतो, शांत असतो आणि सर्वांच्या आनंदाने जीवन जगण्याचा अभ्यास करतो. म्हणून हा अतिसूक्ष्म अहंकार म्हणजे ही दिव्यत्वाची जिथे अनुभूती येते, त्या दिव्यत्वाच्या अनुभूतीमधला साधक सर्वांची हसून खेळून मिळून मिसळून वागत असेल किंवा प्रत्येकाला मदत करण्याची त्याच्याकडे एक तळमळ असते, की प्रत्येकाचं हित साधण्याची ती तळमळ असते. ती तळमळ त्या साधकाकडे दिसेल, कारण त्याचं वागणं हे सर्वांच्या भल्याचं असतं. म्हणून बहुजन हिताय बहुजन सुखाय. म्हणजे त्यांच्या जवळ येणाऱ्या बहुतेक लोकांना सुख मिळावं, ज्ञान मिळावं, ते आनंदी राहावे, ही सहज प्रेरणा किंवा सहज भावना या अतिसूक्ष्म अहंकाराच्या असं म्हणजे खरं ते त्याला आपण म्हणतो दिव्यत्वाची ज्याच्याकडे अनुभूती आहे त्याच्याकडे. आता ही प्रत्येकाला येऊ शकते. असं काही नाही की फक्त संतांना आली, फक्त ज्ञानेश्वर माऊलींना आली किंवा आणखीन अनेक संतांना आली किंवा आपल्या सद्गुरू माऊलींना आली म्हणजे आपल्याला येणार की नाही येणार. प्रत्येकाला येऊ शकते, पण त्यासाठी तेवढा अभ्यास प्रत्येकाला करावा लागतो. म्हणून स्थूल अहंकार आणि सूक्ष्म अहंकाराच्या बाबतीत ज्यावेळेला सांगितलं जातं, जसे आपण सद्गुरूंकडे आल्यानंतर आपल्याला आपला स्थूल अहंकार समजायला लागतो. हळूहळू कोणीतरी सांगितलं तू किती आडावडा करतो, तर साधं बघा बोलताना आपला टोन वाढत जातो. म्हणजे कसं असतं आपल्याला कळत नाही, पण समोरच्या बोलताना आपला इतका मोठा टोन असतो की समोरच्याला तो जाणवतो. तर समोरच्याने सांगा अरे हो रे तुझं ऐकतं, पण जरा टोन खाली कर, तर त्याला लगेच कळतं हो आपला टोन वाढलाय. म्हणजे तो
समजदार असेल तर, नाही तो काय माझा आवाजच तसा आहे असं पण म्हणतो. म्हणजे हा सूक्ष्म अहंकार जागोजागी इतका स्फुरत असतो, तो सूक्ष्म अहंकार जाणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. कारण सूक्ष्म अहंकार हा भवरोग आहे, म्हणजे रोग आहे एका वेळेला. भवरोग म्हणजे काय, आपल्या स्वरूपाचं ज्याला विसर आहे आणि त्या विसरातून तो कल्पनेतून मी देह म्हणतो, दुसरीच कल्पनेतून जीवन जगतोय, त्याला म्हणतात भवरोग. म्हणजे इथे विसर आहे, त्यातून भ्रम आहे, त्या भ्रमातून कल्पना करतो मी देह आणि त्याच्यातून तो जीवन जगतो, त्याला म्हणतात सूक्ष्म. पण आता ज्यावेळेला आपण सद्गुरूंच्या जवळ येतो, सद्गुरू ओळख करून देतो तू कोण आहेस. आता हे तू कोण आहे हे सांगताना पण तिथे दोन अंग आहेत, की शरीर हे आपलं आहेच, त्याबद्दल काही शरीर बाजूला करा असं कधी होऊ शकत नाही. शरीर बाजूला कधी उरणार नाही. पण मग कसला सूक्ष्मांकार आणि कसला अतिसूक्ष्मांकार. तिथे शरीर आहे तोपर्यंत हे सगळं जीवन चाललेलं आहे. म्हणून शरीराचं महात्म्य आहे हे समजलं पाहिजे. शरीरामुळे जीवन चाललेलं आहे. पण या शरीरातून हे जे जाणणारं तत्व आहे, जाणीव आहे, ही जाणीव म्हणजे त्या अनंत चैतन्य स्वरूपाचं स्फुरण आहे. एक एक पॉईंट लक्षात घ्या की हे जाणणं जे आपल्याला चाललं, आपण बोलतो, चालतो, पाहतो, सगळ्या गोष्टी सतत जाणत असतो. हे जे जाणणारं तत्व आहे, ह्या जाणणाऱ्या तत्वाकडे भ्रम आहे. तिथे म्हणजे विसर आहे, विसरातून भ्रम, भ्रमातून कल्पना आणि कल्पनातून आम्हीपणा सगळा तयार झालेला आहे. तो आहे कुठे, शरीराच्या अपेक्षेत हे जे चैतन्याचं स्फुरण होतं, ते जे जाणणारं तत्व म्हणून स्फुरण होतं, त्या जाणणाऱ्या तत्वामध्ये हा दोष आहे, तिथे भवरोग आहे. अनंत चैतन्य स्वरूपामध्ये कसला दोष नाही, ते शुद्ध आहे. पण इथे मात्र मीपणाचा तो दोष आहे आणि तो दोष आपल्याला बाजूला करता आला पाहिजे. तो सद्गुरूंच्या कृपेने व्हावा लागतो. कृपेने म्हणजे सद्गुरू जे ज्ञान देतात, त्या ज्ञानाचा जो साधक पुन्हा पुन्हा अभ्यास करतो त्यालाच हे शक्य होतं. पण एकदा जरी कळलं तरी पटकन ते होणार नाही. कारण तिथे आपलं जे हे जे मन आहे ते बहिर्मन अंतर्मन ह्या दोन अंगाने कार्य होतं. त्या अंतर्मनामध्ये हा जो बोध आहे तो अडकलेला आहे, की तो जीवभाव म्हणतो. देहभाव, जीवभाव असे शब्द वापरतात. तिथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा. देहाच्या आधाराने आपण जीवन जगतो. देह मी म्हणतो तो असतो देहभाव. पण हा देह म्हणजे मी नाही कळलं, मग आहे काय, तर हे जाणणारं तत्व म्हणजे मी आहे, ते जाणीव मी आहे हे कळलं तर जीवभाव आहे. खरं जीवभाव म्हणजे आता लोकांना ते लक्षात नाही, देहभाव आणि जीवभाव एकच म्हणतात. हा जीवभाव जो असतो तो जीवभाव म्हणजे हे जाणीवेचं कार्य आहे, जाणीव चालत आहे. पण इथे अहंकार असतो परत, कारण देहापुरती जाणीव असते. या जाणीवेला आपलं अनंत स्वरूप कळत नाही आणि त्यामुळे तो असतो तो जीवभाव असतो. आणि ज्या क्षणी त्याला ह्या जाणीवेच्या ठिकाणी सद्गुरूंच्या ज्ञानाने किंवा त्याने केलेल्या अभ्यासाने त्या जाणीवेचं जे फक्त देहापुरती तो नाही तर ते अनंत स्वरूपच जाणीव रूपाने प्रकट आहे, हा बोध जेव्हा प्रकट होतो तेव्हा तो असतो तो शुद्ध भाव. म्हणजे त्याला अतिसूक्ष्मांकार म्हटलं म्हणजे तो शुद्ध भाव, तो शुद्ध अहंकार असतो. त्यामुळे संत मी म्हणणारच. आता महाराज नेहमी म्हणायचे की अहंकार असं जात नाही, थोडा तरी असतो. जसं आपली हिंगाची डबी असते, किती पण साफ करा गंध वास तो हिंगाचा येतोच. तसं हा अहंकार जोपर्यंत देह आहे, देहाची डबी आहे, तोपर्यंत सूक्ष्म अहंकार थोडा तो असतो, त्याचा गंध असतो, नाही असं. म्हणून तुका म्हणे, नामा म्हणे, आता एवढे मोठे संत त्याच्यावर काय बोलावं आपण. पण तिथे थोडस बोध आहे ना, मी म्हटलेलं आहे खरं म्हणजे तू कुठं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळे जे ग्रंथ वगैरे लिहिले ते ग्रंथ करते असं जेव्हा आपण म्हणतो, पूर्वीचे ऋषीने जे वेद लिहिले, आता ऋषीने वेद लिहिलेले म्हणतच नाही, अपौरुषेय असं म्हणा. अपौरुषेय म्हणजे कोणीच लिहिलेले माहीत नाही म्हणतात. पण आले कोणाकडे, हे जे संत तिकडे जे ऋषीमुनी होते, जेवढे चिंतन करायचे त्याच्यात त्यांना ते एक
स्फुरायचं आणि ते तोच ब्रह्मास्मी सर्वकालीन ब्रह्म वगैरे जी महावाक्य जे म्हणतो आपण, ते वेदातली जी उपनिषद आहेत ती त्यांच्याकडनं स्फुरायची आणि त्यावेळेस त्यांना ते कळायचं मी नाही केलेलं, ते त्यांनी केलेलं, ते माझं नाही आहे. त्यामुळे ते स्वतः नाव लिहायचे नाही. त्या काळात नावाचं एवढं नव्हतं. सगळे वेद कोणी लिहिले, हे लिहिले, आज कोणी सांगतं मग कपिल मुनी लिहिले, ह्यानी लिहिले, पण त्याच्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही. म्हणजे त्या काळामध्ये लिहिलेलं कोणी लिहिले, काही लिहिले कळत नाही, कारण ते लिहिले कोणाने? देवाने लिहिले, म्हणजे चैतन्य स्वरूपात. आता हे सगळे ग्रंथ सुद्धा आले कुठून? ह्या दिव्य प्रज्ञेतून प्रगट होतं. जीवनविद्या आली कुठून? दिव्य प्रज्ञेतून आली. पण आपण म्हणतो सद्गुरूपाई मागून दिली. सद्गुरू काय म्हणायचे? जीवनविद्या सांगते म्हणायचे. लक्षात येतो कशा म्हणतो आपण? मी लिहिले असं ते म्हणत नसायचे, क्वचित म्हणत पण असते ना, नाही असं नाही, तिथं कुठेतरी म्हणावं लागतं, सांगावं लागतं, असं पण नाही. पण ज्या वेळेला संतत्व प्राप्त होतं त्यावेळेला त्या संतांना एवढं सगळं स्पष्ट कळत असतं की हे सगळं जीवन या परमेश्वरामुळे चाललंय, चैतन्य स्वरूपामुळे चाललंय, की ते माझं म्हणून काहीच नाही. म्हणून मी माझे मावळो सर्व तू तुझे उगो आता, मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता. जे आहे ते एकच तत्व आहे. तेच तत्व मी रूपाने प्रगट आहे. दुसऱ्या देहाच्या ठिकाणी आपण तू रूपाने पाहतो तेच तत्व आहे. आणि हे जेव्हा माणसाला म्हणजे ज्या संतांना कळतं तेव्हा ते खरं संतत्व असतं की सगळं जीवन चैतन्य स्वरूपाचं चाललंय. त्याला कोणी चेतना शब्द वापरलाय, कोणी जाणीव सुद्धा शब्द वापरतात, कोणी आत्मतत्व म्हणतात, आत्मा म्हणतात, परमात्मा म्हणतात, ब्रह्म म्हणतात, परब्रह्म म्हणतात. हे सगळे शब्द या चैतन्य स्वरूपाला म्हणतात. ते चैतन्य स्वरूप जेव्हा देहातून कार्यरत होतं, देहातून कार्यरत म्हणजे तिथे मीपणा जेव्हा जातो, जर शुद्ध मीपणा जेव्हा येतो तर ते चैतन्य स्वरूपच ह्या देहातून कार्यरत आहे. तिथे मी म्हणजे कोणी नाही, तर आहे ते चैतन्यच आहे. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे हे कळायला कठीण शब्दाने आता कळल्यासारखं जरी वाटलं तरी आषाढात आणताना हे जमणार, मग काय करायचं हा प्रश्न. तर त्यांना ज्यांना कळलं ब्रह्मज्ञानी म्हणतात, ज्यांना हे कळलं ते ब्रह्मज्ञानी, ब्रह्मर्षी. म्हणजे आता बघा कसं असतं माणसाच्या ठिकाणी मीपणा कसा असतो ते म्हणतात. खूप तपश्चर्या केली पण गेला असा नसतो. माझा नेहमी प्रश्न पडतो, हे राक्षस म्हणून जे तपश्चर्या करायचे त्यांचं मन किती स्वच्छ झालं पाहिजे ना. लोकांना मारण्यासाठी, स्वतःचं राज्य साध्य करण्यासाठीच कधी वर मागायचे. मग तो भस्मासूर असो की कोणी असो, मग त्याचं मन शुद्ध कसं होत नाही, मग तपश्चर्या कसली असते असा प्रश्न पडतो. म्हणजे ह्या गोष्टीला काही अर्थ विश्वामित्र तपश्चर्या म्हणजे करायचे. खरं पूर्वाश्रमी ते सम्राट होते, पण एकदा ते वसिष्ठांकडे गेले आणि त्यांचं सैन्य भरपूर होतं. तिकडे आल्यावर त्यांचा आश्रम, त्यांच्याकडे काय खायला प्यायला असतं असं त्यांना वाटत होतं. तर त्यांच्या घरी कामधेनू गाय होती. कामधेनू म्हणजे ती सगळं काही जे हवं ते द्यायची असं त्याच्या मत होतं. गायच होती पण ती कामधेनू. त्यामुळे सगळ्या सैनिकांना पोटभर जेवण मिळालं, सगळ्यांचं सगळं व्यवस्थित सगळं झालं. त्या विश्वामित्र राजा होता सगळं, पण एवढा राजा पण एवढं करतात मला जमलं, त्यांना कसं जमलं या साध्या ऋषीला. तर त्यांना विचारलं कसं काय जमलं, म्हणून मी नाही करत, कामधेनू करते. वसिष्ठ मोकळे होते, त्यात माझं तुझं काही जास्त नव्हतं. तर ते म्हणाले मला मी हीच घेऊन जातो. अहंकार कसा असतो म्हणजे अरे तुझं नाही ते पण माझं असं म्हणतो, तो सूक्ष्म अहंकार असतो. माझं ते माझंच, पण तुझं आहे ते पण माझंच असतं. कळलं की नाही. आणि त्यावेळेला त्या कामधेनूमध्ये अनेक सैनिक निर्माण झाले आणि विश्वामित्राला हरवलं, पराजय झाला विश्वामित्र. तर तो म्हणाला मी सम्राट असून काही उपयोग नाही, मला ऋषी व्हायला पाहिजे. कळलं ना. म्हणून तो तपश्चर्या सगळं सोडलं आणि तपश्चर्याला बसलं. कडक तपश्चर्या केली, सगळं केलं. त्या बाकीच्या ज्या गोष्टी जाऊ देत, त्याची तपश्चर्या भंग बिंग झाली तर ती पण एक गोष्ट आली. पण महत्वाची गोष्ट अशी की तो इतकं तपश्चर्या म्हणजे इतकं अगदी मनापासून तपश्चर्या करत होते, सगळं करत होते, पण लोक त्यांना ब्रह्मर्षी म्हणत नव्हते.
वसिष्ठ ऋषींना ब्रह्मर्षी म्हणजे इतर साधू संत होते, जे सगळे आजूबाजूचे साधू होते, मुनी होते, ते वसिष्ठांना ब्रह्मर्षी म्हणायचे आणि ह्यांना आदर करायचे, सगळं करायचे, पण त्यांना ब्रह्मर्षी म्हणत नव्हते. आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये असूया होती वसिष्ठांबद्दल. म्हणजे बघा तेवढी तपश्चर्या करून सुद्धा सूक्ष्मांकार गेला नव्हता म्हणून ते ब्रह्मर्षी नव्हते. सरळ ते ब्रह्मर्षी का नाही, कारण त्यांना वसिष्ठांबद्दल असूया असायची. तर एकदा त्यांनी असं ठरवलं ह्या वसिष्ठांनाच मारून टाकूया. आता कसा माणूस अनिष्ट विचार करतो बघा, तपश्चर्या करणारा माणूस शेवटी राजा होता ना, त्याचा अहंकार गेलेला नव्हता. म्हणून त्या वसिष्ठांच्या झोपडीच्या बाहेर मोठासा दगड भर उभे राहिले. बाहेर पहाटेच्या वेळेला ते आंघोळीला बाहेर पडणार. आणि त्यावेळेला सुंदर असं पौर्णिमा होती, अतिशय सुंदर असं आकाश स्वच्छ होतं, सगळीकडे सुंदर असं प्रकाश पडलेला होता. तर ते झोपडीकडे असे बसलेले उभे होते. मग आतला संवाद ते वसिष्ठ त्यांच्या पत्नीबरोबर संवाद करत होते, ते निघणार त्यावेळेला. तर ते काय म्हणाले, बाहेर तिथे सुंदर चंद्रप्रकाश पडलाय ना, विश्वामित्राच्या तपश्चर्येसारखा प्रकाश पडलाय. म्हणजे त्यांना त्याच्यावर काहीच असू या नव्हतं, त्यांना तर ते सारखेच होते. आणि ते त्यांच्या कानावर पडले, त्यांना इतकी लाज वाटली, अरे मी ह्याला मारायला थांबलोय आणि हे माझं कौतुक करतायत. आणि ज्यावेळी ते बाहेर आले तर त्यांचे पाय धरले त्यांनी. तिथे त्यांचा सूक्ष्म अहंकार वितळला. तर त्यांनी सांगितलं उठा ब्रह्मर्षी. वसिष्ठांनी त्यांना हाक मारली, उठा ब्रह्मर्षी. कारण ती तपश्चर्या होती, पण तो सूक्ष्म अहंकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते ब्रह्मतत्व प्रगट होत नाही. म्हणजे गोष्टीतला हा बोध आहे, लक्षात घ्या. बोधासाठी ह्या गोष्टी ऐकाव्या लागतात. म्हणून आपल्याकडचा हा सूक्ष्म अहंकार घालवण्याचा आपण मनोमन प्रयत्न केला पाहिजे. आपला सूक्ष्म अहंकार आपल्यालाच कळतो जर बघायला लागलं. आपलं वागणं, आपले विचार, आपलं बोलतो कसे, हे सगळं जर आपण दिवसभराचं शांतपणे संध्याकाळी बघत बसा काय काय केलं तर सूक्ष्म अहंकाराचा प्रभाव भरपूर दिसतो आपल्याला. मी माझं, मी माझं, मी माझं, तुझं माझं, मला हवं, याच्यातून जे आहे ते सूक्ष्म अहंकाराचं प्रगटीकरण आहे. पण ज्या क्षणी तुम्ही शांतपणे बसाल आणि जे काही माझं तुझं न असता तुमच्याकडे जर कार्य झालं असतं, त्या कार्यामध्ये तुम्हाला एक समाधान मिळत असेल, तर त्यावेळेला तुम्हाला हा मीपणा कमी झाला हे लक्षात येईल. आणि तो मीपणा आपला गेला पाहिजे. आणि त्यासाठी हे सर्व जे जीवन आहे हे त्या परमेश्वराचं आहे किंवा चैतन्य स्वरूपाचं आहे, हा बोध आपल्याला करतात. पण सर्वसाधारण माणसाला चैतन्य स्वरूप अवगत नाही. जरी ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, काय म्हणाले, सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारले. म्हणजे हे कोणाला कळतं, फक्त तत्वज्ञ संतांना कळतं. ज्यांना तत्वाची जाण आहे ते तत्वज्ञ, ज्ञान आहे, जाण आहे, तत्व म्हणजे आत्मतत्व. की ह्या सगळ्या देहादेहातून हे एकच चैतन्य स्वरूप जाणीव रूपाने प्रगट आहे. आता इथे आपल्याला दृढ राहायला पाहिजे. तुम्हाला बघा थोडा वेळ तुम्ही म्हणा सगळीकडे परमेश्वर शक्तीच आहे आणि समोरून तुम्हाला तुम्ही ज्याशी भांडतात तोच माणूस आला, तो चैतन्य भीतीनं बाजूला गेलं, कधी ते कळत नाही. आपलं तोंड फिरवून आपण त्याच्यावर काय वेळ आपण कशाला तोंड दाखवल्याने सकाळी सकाळी इथून सुरुवात होते आपल्याला. का होतं असं, कारण आपल्याला तो चैतन्य वरवर आहे माहिती आहे, आतून कळत नाही. म्हणजे जरी समोर वैरी आला तरी ते चैतन्य स्वरूपच आहे. वैरी म्हणजे देहाभावातून आता वैरी झालाय समोर. पण आता त्याला हे ज्ञान झाल्यानंतर त्याला तो समोर दिसला तर त्याला काय वाटलं पाहिजे, चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून हा भाव जेव्हा आपल्याला पकड होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, जे माझं माझं मला वाटतं ते तुझं आहे म्हणतात, पण तुझं म्हणायला कोणतरी समोर दिसला पाहिजे ना. तर त्यासाठी सोपा उपाय म्हणजे सद्गुरूंचा आहे हा भाव आपल्याकडे आला पाहिजे. इथे सद्गुरू भक्ती, की ते अनंत चैतन्य स्वरूप म्हणजेच सद्गुरू. ते चैतन्य स्वरूप सद्गुरू रूपाने कार्यरत आहे. ते चैतन्य स्वरूप आपल्याला सद्गुरू रूपाने ज्ञान देत आहे, आपला सांभाळ करत आहे, की आपल्या सगळ्या जीवनाची काळजी सद्गुरू घेत आहेत. हा ज्याच्याकडे श्रद्धेने जो दृढभाव व्हायला लागतो तेव्हा त्याचाही मीपणा कमी होतो. म्हणजे अनंत चैतन्य स्वरूप लगेच कळलं पाहिजे असंही नाही, पण एकदाच सद्गुरू भक्ती करता करता आपोआप हे चैतन्य स्वरूपाचं आकलन व्हायला लागतं. आणि जेथे उठे मीचे स्फुरण, तेथे घडावे विठ्ठल स्मरण. म्हणजे हे चैतन्याचं स्मरण तिथे होतं, ते सद्गुरू स्मरण होतं. आणि त्या स्मरणातून हळूहळू साधकाची प्रगती अधिक वेगाने व्हायला लागते.
म्हणून मी माझ्या पार अध्यात्म सिद्ध करेल असा जो म्हणतो त्याचा अहंकारच तिथे असल्यामुळे तो सिद्ध होत नाही. मी साधना करतो म्हणणाऱ्याला साधना करता येत नाही, कारण मी ममुक असला की साधना होणार नाही. सद्गुरूंना शरण जाऊन बाबा ही साधना तुमच्याकडनं व्हावी इथे होतं, त्यावेळेला तो मीपणा बाजूला जातो आणि ते साधनेमध्ये सतत सहज रंग भरतो. तेव्हा तो हा अतिसूक्ष्म म्हणजे शुद्ध अहंकार आपल्याकडे प्रगट झाला पाहिजे, की ती प्रज्ञाशक्ती प्रगट झाली पाहिजे. आणि त्यासाठी आपण हा अभ्यास करतो आहोत. तुम्हा प्रत्येकाला ही अनुभूती जर घ्यायची असेल तर आपल्याला ही साधना म्हणजे नेमकं काय, सद्गुरूंनी आपल्याला जी दिव्य साधना दिली आहे त्याचं प्रत्येकाला आकलन व्हायला पाहिजे. की लपून ठेवून होणार नाही. कोणी जे लपून ठेवतात तो खरं संकुचितपण आहे. ते प्रगट व्हायला पाहिजे. आणि ते प्रगट झाल्यामुळे प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, हे त्यांचं वर्णन जे आरतीमध्ये केलं जातं. ते संत ही प्रगट करण्यासाठी प्रयत्न करतात, पण समोरच्याला कळतं असंही नाही. परत सद्गुरूंनी सगळ्यांसाठी ती व्यसनं भरपूर दिली आहे, पण कोणाला कळली नाही. का कळली नाही? कारण ती पात्रता येण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो. सद्गुरू म्हणजे त्यासाठी काय करावं लागतं? ते श्रवण करावं लागतं, वाचन करावं लागतं. म्हणजे वाचन म्हणजे तिथे पण सद्गुरू जे सांगतात तेच वाचलं पाहिजे, तेच ग्रंथ वाचले पाहिजे. श्रवण, वाचन, चिंतन, साधना. साधना अतिशय महत्वाची. किती माणूस विद्वान असेल पण साधना नसेल तर सूक्ष्म अंकात जाणार नाही. सूक्ष्म अंकात जाण्यासाठी दिव्य साधना ही सद्गुरूंकडनं व्यवस्थित समजून घ्यावी लागते. किंबहुना सद्गुरूंबरोबर बसून करावी लागते. खरं म्हणजे सद्गुरूंबरोबर बसून केली तरच ती उत्तम ठरते. आणि त्यामुळे त्याच्यातून हळूहळू त्या साधकाची प्रगती होते आणि एक दिवस त्याला दिव्यत्वाची अनुभूती प्राप्त होते. आणि म्हणून आपल्याला हे तिन्ही अहंकार कळलेले आहेत. कळणं पण फार महत्वाचं आहे. आपल्याला अहंकारच कळत नाही, दुसऱ्याला कळतं, आपलं स्वतःला कळत नाही. आपणही आरडाओरडा करतो, आपणही वेडेवाकडं बोलतो, हे आपल्या लक्षात येत की तुझं माझं करतो ना, हे माझं आहे तुझं आहे असं सगळं चालतं की नाही. आपलं हे सगळं अहंकाराचं लक्ष असतं. त्यामुळे ते बाजूला करून सर्व देवाचं आहे, तर ते सर्व सद्गुरूंचं आहे. सद्गुरू म्हणजे अनंत चैतन्य स्वरूपच जे साकार झालं त्याला सद्गुरू म्हणतात. सद्गुरू म्हणजे व्यक्ती नव्हे, व्यक्ती म्हणून पाहायचंच नाही. जो सद्गुरूला व्यक्ती म्हणून पाहतो तो आंधळा. कळलं की नाही? तिथे ते दिव्य स्वरूपच आहे. हाच भाव ज्याच्याकडे येतो त्याच्यातून तो त्या अंगाने सर्व सद्गुरूंच्या स्मरणात कार्य करायला लागतो. तिथेही त्याचा मीपणा कमी होतो आणि त्याच्यातून त्याची लवकर प्रगती होते. आणि याची सर्वांची प्रगती व्हावी अशी सद्गुरूंनी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ